आजचा जर आपण अजेंडा किंवा ताईंनी जसं मगाशी विषय आपल्याला सर्वांना अवगत केले, तर खरंच आजचा जो विषय सभा होती ही बदलापूरच्या दृष्टिकोनातून बदलापूरचं फ्युचर प्लॅनिंग आपण कसं करण्यात यावं, मग त्याच्या संदर्भात आपलं ग्लोबल वॉर्मिंग असू दे किंवा आपल्याला पुढे भेडसावणारा जो पाण्याचा प्रश्न जो अधिक गहन होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, किंवा ज्या प्रोजेक्टला खूप वेळ लागणार आहे त्याचे प्रस्ताव हे आपल्याला आतापासूनच तयार करून शासनाकडे द्यायचे आहेत. त्यासाठी ही विशेष सभा मुख्यतः आपण आयोजित केलेली होती. काही मुख्य विषय त्याच्यातले होते की जे लघु पाटबंधारे आहेत त्याच्यातलं पाणी आपल्याला आरक्षित करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे क्रीडांगणासाठी जे MIDCचं आरक्षण आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रस्ताव द्यायचा आहे. आणि जे कृषी विद्यापीठ बरोबर जो आपण करार केलेला आहे, तर खरंच एक या महाराष्ट्रातलंच नव्हे तर या देशातला हा असा पहिला करार आहे. आणि त्याचा कुठेतरी आपल्या बदलापूरसाठी प्रचंड फायदा होणार आहे पुढे जाऊन, की आपण आपलं जे तापमान आहे ते 4-5 डिग्री पर्यंत आपण खाली आणू शकतो. आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये तुमचं पाण्याच्या संदर्भात पण त्यांचा करार आहे. त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा फ्युचरशी रिलेटेड गोष्टी बदलापूरच्या आजच्या या विशेष सभेमध्ये होत्या आणि ह्या सर्वच विषयांना सर्व सभासदांनी मान्यता दिलेली आहे. धन्यवाद.